नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6 तून पहिलं एलिमिनेशन झालं आहे आणि या नावाची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. हे जे काही एलिमिनेशन झाले, जी काही व्यक्ती बिग बॉसच्या घराबाहेर गेली, ती फेअर की अनफेअर झाली याबद्दल तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर मित्रांनो, पहिल्या आठवड्यामध्ये एकूण 9 कंटेस्टंट हे घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले होते. परंतु बिग बॉसने ट्विस्ट आणत इथे कुठल्याही प्रकारचं एलिमिनेशन पहिल्या आठवड्यामध्ये केलं नाही. सगळे सदस्य 9च्या 9 सदस्य हे सेव्ह झाले. पण इथे बिग बॉसने ट्विस्ट आणला आणि सगळ्या सदस्यांना पुढच्या आठवड्यात नॉमिनेट केलं. आता मित्रांनो, जे काही वोटिंग ट्रेंड यायचे सोशल मीडियाचे, याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसत होतं की इथे दिव्या असेल, रोशनदादा असेल, करण असेल किंवा मग सागरदादा असतील, हे 4 कंटेस्टंट नेहमीच टॉपला असायचे. याच्यामध्ये रुचिता, राधा पाटील मुंबईकर, प्रभू आणि शेवटी शेवटी ती अनुश्री माने, असे 4 कंटेस्टंट हे बॉटमला असायचे. आता वरचे जे काही 4 कंटेस्टंट आहे, मग दिव्या असेल किंवा मग रोशन असेल किंवा मग करण किंवा सागर, हे कंटेस्टंट सध्या तरी जाणार नाही. त्यांची फॅन फॉलोइंग सुद्धा चांगली आहे आणि बऱ्यापैकी त्याच्यातले काही कंटेस्टंट हे परफॉर्म देताना दिसतात. आता जे काही बॉटमचे कंटेस्टंट आहेत, जसं की रुचिता, त्यानंतर राधा असेल, प्रभू असेल किंवा मग अनुश्री, आता याच्यापैकी कोण स्ट्रॉंग आणि कोण वीक होतं? बघा, रुचिता जामदार हिला सगळ्यात कमी वोटिंग होत होती आणि साहजिकच आहे की तिचा जो काही गेम होता, तो सगळा निगेटिव्ह जात होता आणि अजिबात प्रेक्षकांना आवडत नव्हता. तिला जास्त वोटिंग होताना दिसत नव्हती. पण बिग बॉसच्या घरामध्ये कंटेंटला खूप महत्त्व आहे. रुचिता ही कंटेंट देते, त्यामुळे तिला लगेच घालवणार नाही, हे मात्र स्पष्ट आहे. त्यानंतर अनुश्रीचं बोलायचं झालं तर अनुश्री सुद्धा सध्या बिग बॉसच्या घरामध्ये कंटेंट देते. त्यामुळे ती जरी बॉटमला असली तरी सध्या तरी तिला घालवणार नाही. आता राहिले कोण? राधा आणि त्यानंतर आपला छोटू डॉन म्हणजे प्रभू शेळके. आता या दोघांवरतीच बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्याची टांगती तलवार असणार आहे. आणि आता जे काही सोशल मीडियावर नाव सध्या येते की राधा पाटील मुंबईकर या बिग बॉस मराठी सीझन 6तनं घराबाहेर गेलेल्या आहेत, तर हे नाव जवळजवळ कन्फर्म सांगितलं जाते. आता आज आपल्याला कळेल की खरंच राधा गेली का? पण जे काही मित्रांनो वोटिंग ट्रेंड येत होते, त्याच्यामध्ये राधा बॉटमलाच असायची आणि राधा जर बिग बॉसच्या घराबाहेर गेली असेल, तर मित्रांनो, राधाचा बिग बॉसच्या घरामध्ये जास्त गेम नव्हता. पहिल्या आठवड्यात 4-5 दिवस तर ती अगदी काय म्हणू नॉट रिचेबलच होती. बिग बॉसच्या घरामध्ये ती मिस्टर इंडियाच होती. अजिबात तिचा खेळ दिसला नाही. जेव्हा ती नॉमिनेट झाली, तेव्हा थोडीशी बोलती झाली. त्यानंतर जो काही टास्क होता त्याच्यामध्ये ती थोडीशी दिसली. पुढच्या आठवड्यात सेम ती जास्त दिसली नाही. थोडीशी सासूबाई घेऊन आली, सागर आणि त्यांचं थोडंसं बॉन्डिंग दिसतं. त्यानंतर जे काही 2 दिवस कपडे बाथरूममध्ये ठेवले होते, त्यावेळी ती थोडीशी दिसली. बाकी त्यांच्या ग्रुपमध्ये ती बॅकग्राऊंड झुंड येतात ना, तशी ती झुंडमध्ये दिसत होती. तिचा असा वैयक्तिक गेम अजिबात दिसत नव्हता. जर राधा गेली असेल, तर तिला एकतर वोटिंग कमी झाली आणि यासोबतच तिचा कंटेंट बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात नव्हता. त्यामुळे मला असं वाटतं की राधाबाईंचं इव्हिक्शन जर झालं असेल, तर ते फेअर असेल, असं एकंदरीत मला वाटतं. आणि प्रभूचं सांगायचं झालं तर काल रितेश भाऊने प्रभूंचं भरभरून कौतुक केलं. प्रभू आपले मुद्दे मांडतो, काय म्हणूया आपण, की टास्क खेळण्याचा तो प्रयत्न करतो. त्याच्या पद्धतीने का होईना तो खेळण्याचा प्रयत्न करतो. तर असं एकंदरीत प्रभूचं चित्र आपल्यासमोर रितेश भाऊने ठेवलेलं आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर मिळालेल्या माहितीनुसार राधा पाटील मुंबईकर यांचं इव्हिक्शन झालेलं आहे. आणि मित्रांनो, असंही सांगितलं जातंय राधा पाटीलबद्दल की राधा पाटील एक नृत्यांगना आहेत. त्यांचे शोज सुद्धा लवकरच लागणार आहेत. तर त्यासाठी कदाचित त्या बिग बॉसच्या घराबाहेर गेल्या असाव्या, असा काहींनी अंदाज व्यक्त केलेला आहे. आता खरंच राधा पाटील गेल्यात का, हे आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायला मिळेल. आता राधाचं इव्हिक्शन झाल्यानंतर विशाल टोळीचं काय होणार? विशाल काय रिॲक्ट करणार? हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर राधाचं इव्हिक्शन फेअर असेल की अनफेअर असेल, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल, तर जरूर सबस्क्राईब करा.